परिवर्तनम प्रकृतेः लक्ष्मणम. बदल हा निसर्गाचा स्वभाव आहे. कुंभ रास ही कधी स्थिर नसते. ठीक आहे, ही रास भविष्य पाहते, नवे मार्ग शोधते. जिथे लोकांना भीती वाटते तिथेच ही रास संधी पाहत असते. आणि 2026 हे वर्ष अगदी असंच आहे यांच्यासाठी. तुम्हाला काही गोष्टी तोडायला लावेल, काही गोष्टी पुन्हा बांधायला लावेल आणि काही गोष्टी पूर्णपणे नव्याने करायलाही लावेल. गुरु, शनी आणि मंगळ यांच्या ज्या हालचाली आहेत, ह्या तुमच्या जीवनाचा एक भूगोलच बदलून टाकतील. हे वर्ष तुम्हाला विचारायला भाग पाडणार आहे, की मी जे करत आहे, ते मला पुढं नेतंय का थांबवतंय? मी ज्या लोकांवरती विश्वास ठेवतो, ते खरंच माझ्या बाजूने आहेत का? आणि मी स्वतःला ज्या पातळीवर पाहू इच्छितो ना, त्या पातळीवर पोहोचण्यासाठी माझी ताकद आहे का? असे प्रश्न कुंभ राशीच्या व्यक्ती स्वतःला विचारतील. आणि जर या प्रश्नांना तुम्ही प्रामाणिक उत्तर दिलं ना, तर 2026 वर्ष तुम्हाला थांबवू शकणार नाही. या वर्षी मिथुन राशीमध्ये गुरुचं गोचर पंचम भावात असेल, तेही मे महिन्यापर्यंत. आणि पंचम भाव हा फक्त क्रिएटिव्हिटीचा नाहीये, म्हणजे सर्जनशीलतेचा नाहीये. हा आत्मविश्वासाचा आहे, प्रेमाचा आहे, मेंदूच्या चमकदारतेचा आहे आणि नशिबाच्या पहिल्या पायरीचाही आहे. हा काळ मुलांसाठी विशेष शुभ आहे. मुलांच्या शिक्षणाबद्दल चांगली बातमी पण तुम्हाला मिळेल. मुलांना स्पर्धांमध्ये यशही मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्यही येईल. मे महिन्यापर्यंत जे हे मिथुन राशीतलं गोचर आहे गुरुचं, ते तुम्हाला व्यवसायात फायदा देईल. क्रिएटिव्ह रोल असलेल्यांना वर्षातील सर्वोत्तम कालावधी असेल. शिक्षक, लेखक असतील, कलाकार असतील, रिसर्चर असतील ना, यांना नक्कीच मोठे लाभ मिळतील. जे सोशल मीडियावरती काही काम करतात ना, त्यांना पण फार मोठा रीच आणि अचानक प्रसिद्धी मिळण्याचे योग तयार होतात. मानसिक पातळीवर जर विचार केला तर हा काळ मन हलकं करतो. कुंभ राशीचं मन हे नेहमी ओव्हरथिंक करत राहतात. गुरु 5व्या भावात विचार हा रेखीय करतो, शांत करतो आणि स्पष्टही करतो. यामुळे तुम्ही मोठे निर्णय सहज घेऊ शकता. त्याच्यानंतर गुरुचं गोचर जे आहे ते कर्क राशीत सुरू होईल. आणि ते कर्क राशीतलं जे गोचर आहे ना मित्रांनो, ती थोडी कसोटी पाहतो. कारण की हा टप्पा 2026चा सर्वात महत्वाचा आणि सर्वात सत्य दाखवणारा असेल. हा षष्ठम भाव जो आहे तो तुम्हाला काय विचारेल, तुम्ही स्वतःवर किती नियंत्रण ठेवता? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलाच पाहिजे. तुम्ही लढायला तयार आहेत का? हा पण तुम्ही व्यवस्थित शांतपणे स्वतःला विचारलं पाहिजे. तुम्ही आरोग्य, दिनचर्या आणि जबाबदाऱ्या सांभाळत आहात का? का तुमचा ताण वाढत आहे? कुंभ राशीची कृती सामान्यतः कशी असते? अनियमित पाहिलेली आहे. कधी प्रचंड काम करतात आणि कधी एकदम ते सुस्त झालेले असतात. आणि षष्ठम भावात जेव्हा गुरु जातो ना कर्क राशीत, त्यावेळी ह्या गोष्टी अजिबात चालत नाही. त्या काळात काय होईल? शिस्त नसेल तर प्रगती अजिबात नाही होणार. या व्यतिरिक्त जे लोक नोकरी करतात, त्या ठिकाणी पॉलिटिक्स थोडं होऊ शकतं. या काळात 2-3 जण तुमच्याबद्दल उलट-सुलट बोलू शकतात. पण गुरु तुमची नैतिक ताकद वाढवतो. म्हणून ते खोटं काही टिकणार नाही. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला ना, तर मग पोट असेल, ॲसिडिटी असेल, झोप असेल, तणाव असेल, थोडे काही बीपी आणि शुगर असे काही रेग्युलर आपले आजार असतात. त्यावरती तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि नियमित वैद्यकीय चिकित्सा केलीच पाहिजे. हे लक्षात घ्या, गुरु 6व्या भावात आरोग्य बिघडवतो, पण योग्य उपचार लगेच उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय उपचार लवकर घेणं गरजेचं असतं. ऑक्टोबर महिन्यानंतर काय होईल? गुरुचं गोचर सिंह राशीमधून होईल आणि तो असेल सप्तम भाव. आता हा जो भाव आहे हा सामाजिक आयुष्य, विवाह, पार्टनरशिप, प्रतिष्ठा आणि पब्लिक इमेज ह्यावरती ते गुरुचं गोचर परिणाम करेल. आणि जर आपण मॅरिड असाल ना, विवाहित असाल ना, तर नात्यांमध्ये थोडा उत्साह वाढतो, गैरसमजही मिटून जातात, एकमेकांना सहकार्य होते आणि जर आपण विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर विवाहाचे योगही तयार होतील. अचानक तुमचा विवाहही जुळू शकतो. योग्य व्यक्ती भेटण्याची पण शक्यता आहे. आणि वर्षाच्या सर्वोत्तम विवाह योगाचा हा टप्पा असेल ऑक्टोबर 2025 नंतर. व्यवसायामध्ये काय होतं? मोठे करार होतात, जास्त तुम्हाला क्लायंट्स मिळतात. नवीन कंपनी असेल तर तुमच्याकडे तुमचा टर्नओव्हर वाढण्यासाठी क्लायंट जास्त. सावधगिरी काय ठेवली पाहिजे?
गुरु सिंह राशीत जेव्हा जातो ना, तो इथे इगो वाढवण्याचा थोडा धोका असतो बरं का. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, नुकसान पण होऊ शकतं. लोक उपयोगी आहेत, पण तुम्हालाही उपयोगी राहावं लागेल. शनी मीन राशीमध्ये असेल मित्रांनो, वर्षभर असेल आणि तो सध्या तुमच्या 7.5चा शेवटचा टप्पा आहे. खोल आणि वास्तववादी जीवन तुम्हाला तो पुन्हा एकदा शेवटी दाखवेल. दुसऱ्या भावावरून आपल्याला काय लक्षात येतं? कुटुंब, पैसा, बँक बॅलन्स, तुमची बोलण्याची शैली, तुमची खाण्याची आणि इथून शनी गोचर करतोय. याचा अर्थ काय, की कुंभ रास तुम्ही खूप बोलता आणि तुम्ही काय बोलता ते महत्वाचं आहे. हे लक्षात ठेव, असं तुम्हाला शनी सांगेल इथं. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवलं तर मोठं यश मिळेल कामाच्या ठिकाणी. तुमचा एकच शब्द एखादं नातं वाचवू शकतो किंवा ते तोडूही शकतो. आर्थिक रचनाही तुमच्या सुधारतील. पहिले 3-4 महिने पैसे आवळून धरावे लागतील बरं का. खर्च होऊ देऊ नका. शेवटी 3 महिने सेव्हिंग जोरात वाढेल. कुटुंबात जबाबदारी पण वाढत असते. काय होतं, एखाद्या मोठ्या निर्णयात तुम्हाला पुढं यावंच लागेल. इतके दिवस त्या निर्णयासाठी तुम्ही टाळाटाळ करत होता. तो निर्णय तुम्हाला ह्यावर्षी घेण्याची बुद्धी पण होईल. याच पुढं मंगळाचं पण गोचर वर्षभरात कसा असेल? मंगळ जिथे-जिथे येतो ना, तिथे तो काय करतो? तिथे तो थोडा ताण तयार करतो, वेगही तयार करतो, आक्रमकता आणतो. तो त्या स्थानासंबंधी उत्सुकता आणतो, धाडस आणतो. ह्या सर्व गोष्टी मंगळ जो आहे, तो वर्षभर कसा-कसा करेल? काय होईल? 12वा मंगळ काय करतो? खर्च, ताण ह्या गोष्टी वाढवतो. आणि पहिला मंगळ काय करतो? मोठे निर्णय घ्यायला लावतो. दुसरा मंगळ वाद तयार करतो. तिसरा मंगळ प्रवास वाढवतो. चौथा मंगळ घरगुती ताण वाढवतो. 5वा मंगळ प्रेमातील तीव्रता वाढवतो. 6वा मंगळ शत्रूंवरती विजय आणतो. 7वा मंगळ पार्टनरशिपमध्ये चढ-उतार आणतो. त्यामुळे मग करिअरवरती ह्याचा परिणाम कसा होतो? अगदी मे महिन्यापर्यंत तुम्हाला एक चांगली टीम वर्क करण्याची संधीही मिळेल. टीमला तुमची व्हॅल्यू कळेल आणि प्रमोशनसाठी तुमचा एक बेस तयार होतो, ग्राउंड वर्क तयार होतं. पुढे काय होतं, जून महिन्यानंतर थोडं दडपण, जबाबदारी किंवा परिणाम त्यावेळेस लगेच दिसणार नाहीत, पण तुमची इमेज नक्की सुधारलेली असेल. आणि ऑक्टोबर महिन्यानंतर काय होतं, तुम्हाला एक रिकग्निशन मिळते. तुम्हाला एक चांगली गोष्ट तुमच्याबरोबर आल्यामुळे तुम्हाला चांगलं समजलं जातं. तुम्हाला मान्यता मिळते सर्व मोठ्या सीनियर्समध्ये, अनुभवी लोकांमध्ये आणि वरिष्ठ वर्गांकडून तुम्हाला त्याचा एक चांगला परतावा म्हणजे ॲप्रिशिएशन पण मिळत जातं. हा वर्षातील सर्वात चांगला आणि प्रोफेशनल टप्पा असं तुम्ही म्हणू शकता. जर आपण आर्थिक दृष्टीने विचार केला ना, तर ऑक्टोबर ते डिसेंबर हा खूप चांगला काळ असेल तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी. भागीदारीतून चांगला पैसा मिळेल आणि चांगले क्लायंट्सही जोडले जातील. त्याच्यानंतर काय होतं, थोडंसं जून ते ऑक्टोबर म्हणजे मागं आपण आलो मधल्या भागामध्ये वर्षात थोडी खर्च वाढलेले असतील आणि टॅक्स आणि इन्शुरन्स संबंधित प्रश्न तयार होऊ शकतात, जे लोक मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी. ते संबंधांवरती ह्या वर्षी कसा परिणाम होईल? तर वर्षाचे 3 टप्पे जर बघितले, पहिला टप्पा म्हणजे मे महिन्यापर्यंत, तर त्यावेळेस हलका सोपा असा प्रेमाचा योग तयार होतो. दुसरा टप्पा जर विचार केला तर थोडी नात्यांमध्ये कसोटी, वाद, भावनिक गोंधळ ह्या गोष्टी घडतात, कारण की 6वा गुरु आणि दुसऱ्या भावातून जाणारा शनी